बीते दिन उत्तन परिसर के कचरा डंपिंग ग्राउंड में एक बार फिर भीषण आग लगी। पूरे इलाके में अफरा तफरी का माहौल बन गया। दूर दूर तक आग की लपटें दिखाई दे रही थीं। आसपास के पूरे परिवार में धुआं धुआं फैल गया। घटना की जानकारी मिलते ही मौके पर पहुंची अग्निशमक दल की टीम ने बड़ी मशक्कत के बाद आग पर काबू पा लिया। तसल्ली की बात यह रही कि कोई जनहानि नहीं हुई, ना ही कोई जानवर इस आग की चपेट में आया। आपको बता दें, कुछ महीनों में कई बार कचरा डंपिंग ग्राउंड में आग लगी है। अब परिणाम ये हो रहा है कि वहां के आसपास के बस्ती में रहने वाले परिवारों को आग के धुएं में सांस लेने से बड़ी तकलीफों का सामना करना पड़ रहा है। कई लोग तो बीमारी का शिकार होते दिखाई देने लगे हैं। फिलहाल आग लगने का कारण हर बार की तरह इस बार भी पता नहीं चल पाया है। स्थानीय समाज सेविका फ्रीडा मोराइस, जो कि राष्ट्रवादी की पदाधिकारी भी हैं, लगातार इस विषय पर अपनी आवाज मनपा प्रशासन तक लिखित शिकायत कर पहुंचाती रही हैं। फ्रीडा ने मनपा आयुक्त से मुलाकात कर पत्र के माध्यम से इस मामले पर गंभीरता से जांच व उचित निवारण करने की बात कही। वहीं फ्रीडा मोराइस ने उत्तन के रहवासियों को अपनी बात मनपा प्रशासन तक पहुंचाने के लिए इस विषय पर अपनी शिकायत मेल और वीडियो द्वारा जारी करने की बात कही है। आपको दिखाते हैं हमसे बात करते हुए फ्रीडा मोराइस ने क्या कहा। इथं वारंवार आग लागते डंपिंगला। डंपिंग ग्राउंड हा पहिला मोठा मुद्दा आहे। त्याच्यानंतर आग लागणं आणि जे धूर पसरते त्या धुरामुळे ज्या लोकांना हानी होते ही दुसरी गोष्ट आहे आणि खूप गांभीर्याने ही गोष्ट महानगरपालिकेने विचार करायला पाहिजे। तर महानगरपालिकाची विनंती आहे का आग कशी लागते याचा शोध काढावा। सीसीटीव्ही कॅमेरा जाग्याजागे असावे का त्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपल्याला माहित पडेल का आग लागते का लावली जाते। म्हणजे गावकऱ्यांना पण हा प्रश्न असतो, तर ह्याचा प्रश्नाचा उत्तर आम्हाला मिळेल। आणि प्लस जर आग लागत असेल मिथेन सबस्टन्स जसं प्लास्टिकमुळे लागते असं म्हणतात, तर त्याला स्प्रिंकलर चालू असतील तर वारंवार ते स्प्रिंकलर वॉटर पाणी सोडत असतील आणि त्याच्यामुळे आग लागणार नाही। आग भिजवली जाईल। म्हणजे फायर ब्रिगेड जे कर्मचारी आहेत फायर ब्रिगेडचे त्यांना पण काम कमी पडेल। फायर ब्रिगेडचा पाणी जो आहे तो वेस्ट होणार नाही। आणि माझं महानगरपालिकाशी हे निवेदन आहे का स्प्रिंकलरचं लवकरात लवकर काही करावं, कारण हे जे कर्मचारी आहेत ते पण आजारी पडतात आणि ऑल टाइम ते लोक तिकडे धुरेमध्ये उभे असतात। त्यांच्या पण हेल्थचा आपण विचार करावा। कारण मी 2-3 फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांशी माझं बोलणं झालं, ते बोलत होते मॅडम खूप त्रास होतो, गळ्याला वगैरे बोलायला होत नाही त्यांना सुद्धा, तर त्यांचा पण विचार करावा। हे मी गेल्या वेळी पण सांगितलेलं महिलांना का महिला तुम्ही ताकद आहात, तुम्ही तुमच्या घरची ताकद आहात, तुम्ही तुमच्या परिसराची ताकद आहात। तर तुम्ही तुमची ताकद यूज करून तुमचं जे भावना आहेत, जे महानगरपालिकेला तुम्हाला तुमची भावना व्यक्त करावी, तुमची जी एकी आहे महिलांमध्ये ते एकीचं एक छोटा छोटा ग्रुप बनवून तुम्ही महानगरपालिकेच्या कमिशनर साहेबांना भेटावं। त्यांच्या पीएला जर एक दिवस अगोदर जाऊन तुम्ही सांगितलं का आम्हाला या तारखेला भेटायचं आहे, तर ते तुम्हाला टाइम देतील आणि तुम्हाला कमिशनर साहेबांशी भेटता येईल। तुमचं निवेदन एक साध्या पत्रात पण तुम्ही घेऊन गेलं तरी ते निवेदनाला तुमचा मान ठेवतील आणि जेवढी जास्तीत जास्त लोक कमिशनर साहेबांना भेटतील तेवढ्यात ते कमिशनर साहेबांना पण वाटेल खरंच उत्तनला खूप त्रास आहे। फक्त एक महिलांनी या 10 महिलांनी या 50 महिलांनी बोलून काहीच होणार नाही। जास्तीत जास्त महिला कमिशनर साहेबांना ईमेलच्या द्वारे या लिखित पत्राद्वारे जर कमिशनर साहेबांना पत्र पाठवतील, ईमेल्स पाठवतील, प्रत्यक्ष भेटायला जातील, तर याच्यामध्ये खरंच परिणाम होईल त्याच्यावर आणि आपल्याला डंपिंग मुक्त मीरा भाईंदर तरी कधी ना कधी तरी स्वप्नात आता सगळेच बघतात, पण स्वप्न खरं तरी होईल। तिथं पण आम्ही हाच विषय मांडलेलाच। महिला दिनानिमित्त आम्ही त्यांना भेटलेलो, एक बहीण म्हणून त्यांना एका भावाला आमचे जे होणारे आमच्या हेल्थवरती, आमच्या मुलांच्या हेल्थवरती, स्वास्थ्यावरती जे होणारे दुष्परिणाम आहेत त्याच्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी आम्हाला हेच सांगितलं का आग कदाचित हे जे कचरा शोधायला येतात ती मुलं जर आग लावत असतील त्यांना लोखंड पाहिजे म्हणून या असं पण बोलले का प्लास्टिकमुळे पण मिथेनमुळे सुद्धा आग लागते। तर ह्या आगीमुळे आम्ही त्यांना सांगितलं का त्याच्यावरती लक्ष द्यावा, कारण गेल्या 14-15 वर्षापासून तर उत्तन लढतच आहे डंपिंग ग्राउंडच्या विरोधात, पण काही होत नाहीत। पण त्याच्यावरती आता आग लागणं आणि प्रदूषण जे पर्यावरण आहे पर्यावरणाला पण प्रदूषणाचा त्रास होतोय आणि पर्यावरण तरी आणि लोकांचे हेल्थ तरी वाचवा हे खरंच मनापासून कमिशनर साहेबांना सुद्धा, उत्तनच्या लोकांना सुद्धा आणि आमच्या आजूबाजूच्या मीरा भाईंदरच्या लोकांना सुद्धा हे मी हात जोडून निवेदन करते का डंपिंग ग्राउंडसाठी आपण सगळ्यांनी प्रयास करावा।